नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली मस्कर ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण 40 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। सो व्हिडिओवर स्किप न करता बघा आणि मी सर्व मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिली आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या। सो आता आपल्याला एक कमेंट आलेली सुजाता वानखेडे ताईंची, त्यांना 40 चेस्टच्या साईजचं पेपर कटिंग हवं होतं। सो मी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे। सो तुमच्या साईजनुसार तुम्ही थोडेसे चेंजेस करून घ्या, मी व्हिडिओत सांगेनच। सो हुक अँड आय पट्टीसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण ड्रॉ करून घेतला आहे। आपण स्टार्टिंगला फ्रंट पार्ट कट करणार आहोत। सो हुक अँड आय पट्टीसाठी अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन देऊन घेऊया। पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढं उंचीचं मार्किंग करून घेतलं। 5.5 इंच मुंडा आणि मुंडाची जी लाईन आहे ती 6 इंचावर मार्क करून घेतली ॲज पर मेजरमेंट। आणि आपली छाती 38 इंच आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमर 8.5 इंच म्हणजे 34 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे, जसं व्हिडिओ दाखवला आहे आणि मेजरमेंटनुसार। सो आता आपण बॅक साईडचा मुंडाचा जो गोलाकार शेप असतो ना, आर्महोलचा गोलाकार कर्व, तो 1 इंचावर द्यायचा। प्रिन्सेस कटमध्ये ऑलवेज 1 इंचावरच गोलाकार भाग द्यायचा आहे आणि बरोबर मुंड्याची लाईन मध्यात दुमडून, फिटिंगची लाईन मध्यात दुमडून आपण हा जो गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। आर्महोल कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करून घ्या आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच एवढं खाली जाऊन एक निमुळता असा कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। 2 इंच एवढी गळा रुंदी घेऊन आपण फ्रंट गळा ड्रॉ करून घेत आहे। बॉटमच्या साईडला 2.25 इंच घ्यायची आहे। गळा थोडासा स्प्रेड हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। सो ॲज पर जे काही मेजरमेंट मी स्क्रीनवर शो केले त्याच्यानुसार आता मी तुम्हाला सांगते की प्रिन्सेस कट ब्लाउज हा फुल बस्टनुसार कट करायचा आहे। फुल बस्ट म्हणजे आपल्या छातीचा गोलाकार भाग मी मार्क करून दिलेला आहे। ह्या ब्लाउजची चेस्ट 38 इंच आहे, 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि फुल बस्ट म्हणजे छातीचा गोलाकार भाग असतो ना, जो जास्त उभार असतो त्याला फुल बस्ट बोलतात, ते 40 इंच आहे, त्याचा चौथा भाग 10 इंच। आणि अपेक्स पॉईंट, आपल्याला अपेक्स पॉईंट म्हणजे टक्स पॉईंट कॅल्क्युलेट करायचा आहे। सो टक्स पॉईंट कॅल्क्युलेट करताना एक फॉर्म्युला आहे, फुल बस्ट प्लस 1 इंच, फुल बस्टचा चौथा भाग प्लस 1 इंच। जसं मी स्क्रीनवर कॅल्क्युलेट करून दाखवलं आहे तसं तुम्ही कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटरने, किंवा खूप सोपं आहे। 40चा चौथा भाग 10 इंच असतो, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। अशा पद्धतीने आपल्याला 11 इंच एवढा टक्स भेटलेला आहे, किंवा तुम्ही बॉडी मेजरमेंटसुद्धा घेऊ शकता। पण जेव्हा आपण मार्किंग करतो ना ब्लाऊजवर पेपर कटिंगवर, तेव्हा 11 इंच एवढा टक्स घ्यायचा नाही, अर्धा इंच कमी करायचा। ते का कमी केलं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे नक्की सांगेन। सो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपर मिळून जाईल। सो आता आपण टक्स पॉईंट कॅल्क्युलेट केला आहे। टक्स पॉईंट हा आपल्या छातीचा घेर असतो तिथे कॅल्क्युलेट केला जातो। सो अशा पद्धतीने आपण 11 इंच टक्स न घेता 10.5 इंच एवढा घेऊन टक्सची लाईन ड्रॉ करून घेतली आहे, म्हणजे टक्स लाईन। आता त्या लाईनच्या खाली बरोबर 3.25 इंच एवढं मार्क करून घ्यायचं आहे, जी आपली बेस लाईन असते, आपल्याला प्रिन्सेस कर्व शेप करायसाठी लागतो। आता आपण आपला जो मुंडा आहे, मुंड्याचा शेप आहे, त्याला व्यवस्थित काउंट करून घ्यायचा आहे शिलाई मार्जिनपर्यंत। जे आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे फिटिंगच्या साईडला, आर्महोल राऊंड कॅल्क्युलेट करून घेतला आहे, 9.5 इंच आलेला आहे। 9.5 इंचाचा अर्ध मार्किंग करून घ्यायचं। 9.5 इंचाचा अर्ध आहे 4.25 इंच म्हणजेच 4.75 इंच। हा जो मार्क आहे 4.75 इंच आपल्याला आर्महोल लाईनवर द्यायचा आहे, जे आपल्याला प्रिन्सेस कटोरीचं फर्स्ट मार्किंग आहे। व्यवस्थित पहा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल, हा मार्क खूप इम्पॉर्टंट आहे। आता आपल्याला अपेक्स टू अपेक्स पॉईंट कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे। प्रत्येक गोष्टीचे फॉर्म्युला आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या। अपेक्स टू अपेक्स पॉईंट कॅल्क्युलेट करताना फुल बसचा 10वा भाग घ्यायचा आहे। आपल्या जे छातीचा पूर्ण घेर आहे ना 40 इंच, त्याचा 10वा भाग हा 4 इंच येतो, किंवा 40 आणि 4 आणि 0च्या मध्ये डॉट द्या म्हणजे 4 इंच बरोबर येतो। सो तुम्हाला मी दाखवते ब्लाऊजवर अपेक्स पॉईंट, हे जे आपले हुक अँड आय पट्टीच्या मधलं मेजरमेंट असतं ना दोन्ही चेस्टच्या लाईनचं, त्याला अपेक्स पॉईंट बोलतात, जो आपण 4 इंचावर मार्क करून घेतला आहे टक्स लाईनवर। आता स्केल क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे, तिरकी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही पण मेजरमेंट स्केलवर आले पाहिजेत। मुंड्याच्या लाईनवरचा सुद्धा मार्क आणि टक्स पॉईंटवर पण आपण 4 इंचाचा मार्क केला तो, आणि खालती जो सेकंड लाईनवर येतो ना ते ॲज इट इज घ्यायचं, जशी स्केल ठेवली आहे तशी क्रॉसमध्ये। ओके, सो आता आपल्याला 1 इंच खालच्या लाईनवर मार्क करून वरती त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये, आणि खालच्या साईडला 2 स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपलं
प्रिन्सेस कटोरीचं मार्किंग झालं आहे. सो आपण फिटिंगच्या शिलाईवर पावणा इंच एवढं मार्किंग करून घेतलं आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच एवढा उतार दिला आहे, कारण ह्या ताईचे शोल्डर उतरतात. ॲज इट इज व्हिडिओत दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टेप्स फॉलो करा. खूप छान आणि परफेक्ट फिटिंग येणार आहे. हे 38 साईज आणि 40 साईजसाठी मार्किंग करून घेतलेला आहे. सो आपल्याला आतला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे, पण तो कट करायचा नाही. आतला मुंडा हा पावणा इंचावर म्हणजेच पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे. हे आपण सर्व फॅब्रिकवर करणार आहोत. तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पद्धतीने एकदम परफेक्ट असा ब्लाऊज शिवता येईल. सो आपण शेडेड जे पार्ट आहेत ते कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पुढच्या गळ्याला खूप छान पानाचा शेपाचा आकार किंवा स्वीट हार्ट नेकलाईन अशा पद्धतीने देऊ शकतो. चला आपण बॅक साईडचं कटिंग बघूया. फ्रंट साईड असो किंवा बॅक साईड असो, पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढं घ्यायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये. फ्रंट असो किंवा बॅक पूर्ण उंची प्लस 1 इंच, शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 एवढी आणि आपली जी चेस्ट आहे ती 38 इंचचा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच. कंबर आपली 8.5 इंच, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आपण जो आपला मुंड्याचा राऊंड आहे तो 1 इंचावर देतो. ॲज इट इज जसं व्हिडिओत दाखवले आहे सेम स्टेप्स फॉलो करा, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. सो आपला बॅक पार्टचं सर्व फिनिशिंग टिप्स वगैरे देऊन झालेले आहेत आणि व्यवस्थित मार्किंग आणि ड्राफ्टिंग पण करून झालेलं आहे. सो जसं सांगितलं आहे तसे मार्किंग करून घ्या. आता आपण प्रिन्सेस कटोरीचा शेप घेतलेला आहे, कारण आपल्याला फिटिंगच्या शिलाईवर मार्क करून घ्यायचं आहे. अंदाजे मार्किंग करून घ्यायचं नाही, कारण फिटिंगची शिलाई ही परफेक्ट आलेली पाहिजे. सो आपण शेडेड पार्ट करून घेत आहे जे आपल्याला कट करायचे आहेत. आणि बॅक पार्टचा जो फिटिंगची शिलाईचं मार्किंग असतं ना, ते आपल्याला फॅब्रिकवर कट करायचं आहे. आपल्याला अस्तरवर किंवा पेपर पॅटर्नवर कट नाही करायचं. नॉचेस देऊन घ्या. नॉचेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर नॉच दिले तर तुमचे ब्लाऊज किती चुकतोय, किती बरोबर आहे हे तुम्हाला ब्लाऊज शिवताना समजून जातं. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाईम व्यवस्थित समजतं आपलं इथे चुकले तर आपण काय केलं पाहिजे. सो प्रिन्सेस कटोरीचा भाग ॲज इट इज उमटवून घेऊया. सो ॲज इट इज आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. सो आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगत आहे. आपली छाती 38 इंच म्हणजे 38 इंचाचा चौथा भाग असं 9.5 इंच एवढं घेतलेलं आहे. सो आता एक फॉर्म्युला सांगते. फुल बस्ट म्हणजे छातीचा पूर्ण घेर जो आहे, फुल बस्ट छातीचा पूर्ण घेर, त्यामध्ये आपल्याला 0.75 इंच म्हणजे पावणा इंच ॲड करायचा आहे. आता पुन्हा सांगते, छातीचा पूर्ण घेरचा चौथा भाग घ्यायचा. म्हणजे आपली छाती 40 आहे, त्याचा चौथा भाग किती झाला? 10 इंच. त्यामध्ये पावणा इंच ॲड करायचं आहे. मग किती? पावणा इंच ॲड केल्यावर किती होतं? 10.75 एवढं मार्किंग होऊन जातं. एवढं आपल्याला अंतर असतं. सो आता आपल्याला हे सर्व टेपवर घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो ना, त्या डिफरन्सनेच आपली जी टक्स लाईन आहे ती वाढवायची, म्हणजे आपले ब्लाऊज छातीमध्ये परफेक्ट बसतो. तुम्ही पाहू शकता आपण 9.5 इंचावर रेड कलरने मार्क करत आहोत. 9.5 इंच ही आपली चेस्ट आहे, म्हणजेच अप्पर चेस्ट आहे. आणि आपण फुल बसच्या फॉर्म्युल्यानुसार पावणा इंच ॲड केल्यानंतर किती होतं? पावणे 11 मार्क होतं. पावणे 11 बरोबर 9.5 इंच चेस्ट लाईनवर ठेवून घेऊया, म्हणजे आपल्या टक्स लाईनवर. आणि तिथून आपल्याला पावणे 11वर मार्क करायचं, म्हणजे आपल्याला ही लाईन वाढवायची आहे. ओके, जसं व्हिडिओत दाखवलं आहे. तर अजून एक शॉर्टकट सांगते तुम्हाला. डायरेक्ट आपण फुल बसचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये पावणा इंच ॲड केल्यानंतर किती येतं? 10.75 म्हणजे पावणे 11. त्यामधून आपली अप्पर चेस्ट मायनस करायची आहे, म्हणजे वजा करायची आहे. डायरेक्ट शॉर्टकट हा फॉर्म्युला आहे. सो तुम्ही हा फॉलो करा. सो आपलं किती अंतर आहे दोन्हीच्या मध्ये? 1.25 इंच, 1.25. सो 1.25 इंचानं आपल्याला ही टक्सची लाईन वाढवायची आहे. खूप सोपं आहे. जरा व्यवस्थित समजून घ्या, नीट ऐका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आपली अप्पर चेस्ट आणि जी फुल बस्ट आहे ती मायनस करायची आहे, पण फुल बस्टमध्ये आपल्याला पावणा इंच एवढं ॲड करायचं आहे आणि नंतर आपली अप्पर चेस्ट मायनस करून घ्यायची आहे. सो तुम्ही ॲज इट इज करा. कधी कधी तुमचं मेजरमेंट जास्त येऊ शकतं, कमी येऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे. तुम्हाला मी पुन्हा व्यवस्थित लिहून दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल. हा जो फॉर्म्युला आहे तो चेस्ट 38-40साठी. कधी कधी तुमची चेस्ट 38 असू शकते, पण फुल बस्ट तुमची 41 असेल, तेव्हा हा फॉर्म्युला यूज होतो. तो टक्स पॉईंटची लाईन आपण 1.25 इंचाने वाढवलेली आहे. फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत.
कारण सगळ्यांचं मेजरमेंट सेम नसतं, प्रत्येक लेडीजचं मेजरमेंट वेगवेगळं असू शकतं, त्यासाठी मोस्टली फॉर्म्युले वापरायचे आहेत. सो आता आपल्याला टक्स लाईनपासून वरती 3 इंच आणि खालच्या साईडला 3 इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फुल बसचा शेप द्यायचा आहे. आपल्या छातीचा फुल घेर ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. जसे व्हिडिओत दाखवलं आहे तशा स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुमचा सुद्धा खूप छान असं परफेक्ट शेप येणार आहे. आणि अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन द्यायला विसरायचं नाही. सो शिलाई मार्जिन ड्रॉ करून झाल्यानंतर पाहू शकता परफेक्ट असा छान शेप आलेला आहे प्रिन्सेस कटोरीचा. सो आता आपण पार्ट ए घेऊया आणि आपण आहे ना टक्स पॉईंट अर्धा इंच कमी का घेतला, कारण हा जो आपण वाढवलेला प्रिन्सेस कटोरीचा शेप असतो ना तो बरोबर अर्धा इंचपेक्षा जास्त वाढतो आणि आपला टक्स पॉईंट 11 एवढा कंप्लीट होऊन जातो. सो पार्ट ए आपण मोजून घेऊया. शिलाई मार्जिनच्या आतल्या लाईनवर मोजून घ्यायचं आहे. सो आपल्याला हे 1.25 इंच एवढं कमी पडत आहे. सो ते आपण दुसऱ्या कपड्यावर वाढवून घ्यायचं आहे. आपण प्रिन्सेस कटोरीला जो शेप एक्स्ट्रा दिलेला असतो ना त्यामुळे आपला पार्ट ए जो असतो ना बाजूचा शेप तो कमी पडतो, त्यासाठी ते सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. आणि आपण नॉचेस देऊन घेत आहोत. आतील मुंडा आपण कट केलेला नाही, म्हणजेच फ्रंट साईडचा मुंडा कट केला नाही, त्यासाठी पण नॉच देऊन घेतला. सो आता आपण जो पार्ट ए आहे ॲज इट इज छापून घेऊया, म्हणजेच ॲज इट इज उमटवून घेऊया. जसे व्हिडिओत दाखवलं आहे तसे सेम स्टेप्स फॉलो करा. इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी मार्क करून घेतला आहे. सो आता आपण पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला आपला पार्ट ए जॉईंट करून की किती कमी पडत आहे. बरोबर 1.25 इंच एवढं पार्ट ए कमी पडत आहे. सो आपण तिथे मार्क करून घेतला आहे प्रिन्सेस कटोरीवर आणि 1.25 इंच कमी पडत आहे. सो त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे. तुमचा अर्धा इंच कमी पडत असेल तर तुम्ही त्यामध्ये 1/2 इंच ॲड करा. सो मला 1.25 इंच कमी पडला आहे, सो मी 1 इंच ॲड केलं आणि फिटिंग हुक अँड लूकच्या पट्टीवर अर्धा इंच एवढं मार्क केलं, म्हणजे 1 इंचचं हाफ करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण मार्क करून घेऊया. व्यवस्थित ऐकून व्यवस्थित स्टेप्स फॉलो करा. मला 1.25 इंच कमी पडलं, सो त्यामध्ये मी 1/2 इंच ॲड केलं आणि हुक अँड लूप पट्टीच्या साईडला 1 इंचचं हाफ केलं, म्हणजेच अर्धा इंचावर मार्क करून घेतलं. सो शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करून आपण हे सर्व कटिंग करून घेत आहोत. आपलं ड्राफ्टिंग कंप्लीट झालेलं आहे. सो आपलं कटिंग झालं आहे. हुक लूक पट्टीसाठी ऑलरेडी शिलाई मार्जिन ॲड केलं होतं. आता दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून बघूया. परफेक्ट जॉईंट झालेले आहेत, परफेक्ट जुळले आहेत, एकदम परफेक्ट असं कटिंग अँड ड्राफ्टिंग झालं आहे. सो आता बाही उंची प्लस 1 इंच एवढं घेत आहोत. आता आपण बाहीचं ड्राफ्टिंग बघूया. बाही उंची जी काय असेल त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करूया आणि बाहीची रुंदी बॅक पार्ट घेऊनच चेक करू शकतो आपण. बॅक पार्टचा जो आर्मोलचा राऊंड आहे तो 9.5 इंच आहे. सो बाही रुंदी ही 9.5 इंच घ्यायची आहे किंवा तुमची चेस्ट अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे. तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग बघण्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ मी शेअर केला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. कॅप हाईट 3.5 इंच घेतलेली आहे. फिटिंगच्या शिलाईच्या साईडला 1.5 इंच आतमध्ये येऊन क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेऊया आणि ही लाईन बरोबर मध्यामध्ये दुमडून घेऊया आणि आपल्याला तिथे मार्क करून घ्यायचं आहे. बरोबर अशी मध्यात दुमडून घेऊया आणि ह्या लाईनवर 1.25 इंच एवढं मार्जिन येईल असं दोन्ही साईडला लाईन मार्क करून घेऊया. लाईनवर 1.25 इंच एवढंच घ्यायचं, कारण आपली शोल्डर पट्टी छोटी असते. आणि इथे 1/2 इंच खाली जाऊन 1 इंचाचं अंतर देऊन इथे 1.25 इंच द्या आणि 1 इंचाचं मार्क करून आपल्याला बाहीला बाहेरील मुंड्याचा शेप देऊन घेऊया आणि फिटिंगच्या शिलाईवर 1/2 इंच खाली जाऊन मार्क करून घेऊया. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसे स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुमचं पण बाहीचं कटिंग परफेक्ट होईल. सो अशा पद्धतीनं व्यवस्थित असा शेप देऊन घ्या. बाही घेर 5.5 इंच प्लस 1.5 इंच एवढं शिलाई मार्जिन ड्रॉ करून घेऊया. आता ना आपली जी लॉंग बाही असते ना त्याला काय होतं, बाही लूज होते. दंडघेर जो असतो ना तिथे लूज पडते, त्यामुळे थोडंसं मध्यात 1/2 इंच एवढं आतमध्ये कर्व शेपमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून बाहीला घोळ येणार नाही किंवा चुन्या पडणार नाही, तर बाही आपली फिटिंगला एकदम परफेक्ट बसेल. ह्या काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमचा बाहीसुद्धा एकदम परफेक्ट अशी फिटिंगला बसेल. आणि जो बाहीचा बाहेरील मुंडा आहे ना तो व्यवस्थित कट करून घेऊया.
तर आता बाही आपली परफेक्ट कट झाली आहे की नाही ते चेक करूया. बॅक पार्ट पुन्हा घेऊया. अर्धा इंच शिलाई मार्जिन मार्क करून घेऊया. आपण बाही अटॅच करून बघूया. बाहेरील मुंडा चेक करायचा आहे आपल्याला. एकदम परफेक्ट बाही कट झाली आहे, परफेक्ट जुळलेली आहे. सो आपलं बाहीचं कटिंग परफेक्ट झालेलं आहे. नॉच देऊन घेऊया. मध्यातून बाही जॉईन करायची असते आणि जो बाहीचा आतील मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचे 100% प्रयत्न करेन. आणि आता आपण आतील मुंड्याला पण शेप देऊन घेऊया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.